वासरः अस्ति। ह्यः बुधवासरः आसीत्। बुधवासरे अस्माभिः द्वितीया विभक्तीनां वाक्यानि दृष्टम्। द्वितीया विभक्तेः कः अर्थः? द्वितीया विभक्ति कुत्र प्रयुज्यते? एतत् सर्वं किञ्चित् अस्माभिः ज्ञातम्। रामः अयोध्यां गच्छति। अयोध्यां कर्तुः ईप्सिततमं कर्म, क्रिया करणाऱ्याची आवडती वस्तू, व्यक्ती, ठिकाण यांच्या ठिकाणी द्वितीय विभक्ती होत असते। द्वितीय विभक्ती म्हणजे फक्त म लावायचा आहे। अहम जलम पिबामि, अहम ग्रामं गच्छामि, केशवः अर्जुनं गीतां कथयति, केशवः अर्जुनं कथयति, गीतां कथयति, शिक्षकः संस्कृतं पाठयति, शिक्षकः कर्ता, ईप्सिततमं संस्कृतं कर्म, अतः द्वितीया विभक्ति। एतत् सर्वम् अस्माभिः ह्यः दृष्टम्। अद्य अग्रे गच्छामः। गमनात् पूर्वं शूरा वयं वीरा वयं एतस्य गीतस्य अपरा एका पद्धति अस्ति। अपरा पद्धतिः शूरा वयम् एका पद्धति, इतोपि अन्या एका पद्धति अस्ति, तत् पश्यामः। अनन्तरं शीघ्रं अग्रे गच्छामः। अस्तु, पश्यतु। पटे इत्युक्ते स्क्रीन्। एषा अन्या पद्धति। स्क्रीन दिसते सगळ्यांना? आम् आम्। द्रष्टुं शक्नुवन्ति? पटं द्रष्टुं शक्नुवन्ति? आम्। पटं सरलमेव प्रयोगं करोमि। इदानीं वयं कथं गायामः? शूरा वयं शनैः शनैः, धीरा वयं शनैः। किन्तु शूरा वयं, वीरा वयं, धीरा वयं, अत्र किमस्ति? उत्साहः अस्ति। उत्साहः अस्ति। तर्हि यदि उत्साहे स्मः तदा कथं गातव्यं? शृण्वन्तु। शूरा वयं, धीरा वयं, वीरा वयं, सुतरां, गुणशालिनो, बलशालिनो, जयगामिनो नितराम्। सर्वे छात्राः, सर्वे जनाः शनैः शनैः एव गातुम् इच्छन्ति, किन्तु भिन्नाः पुरुषाः, भिन्नाः प्रकृतयः। अतः शूरा वयं शनैः, कथं वदामि, प्रेम्णा, वित् लव्, वित् फीलिंग, भावनया। शूरा वयं भावनया, भावनेने, प्रेमाने। शूरा वयं, धीरा वयं, वीरा वयं, सुतरां, गुणशालिनो, बलशालिनो, जयगामिनो नितराम्। शूरा वयं, धीरा वयं, वीरा वयं, सुतरां, गुणशालिनो, बलशालिनो, जयगामिनो नितराम्। धनकामना, सुखवासना, न च वञ्चना हृदये। ऊर्जस्वला, वर्चस्वला, अतिनिश्चला विजये। गतभीतयो, द्रुतनीतयो, दृढशक्तयो निखिला,
यामो वयं समराङ्गणं विजयार्थिनो बाला जगदीश हे परमेश हे सकलेश हे भगवन् जय मङ्गलं परमोज्ज्वलं नो देहि परमात्मन् उत्तमम् या ध्वनि भवद्भ्यः रोचते स्वीकुर्वन्तु यत् रोचते स्वीकुर्वन्तु अस्तु अग्रे गच्छामः इतोपि एकं गीतं गातुम् इच्छामि बहवः छात्राः अत्र सन्ति ते गीतं न इच्छन्ति किन्तु अहं गीतं गातुम् इच्छामि अहं गीतं पाठयितुम् इच्छामि कः गीतं गास्यति कः गास्यति का गास्यति कोण म्हणेल माझ्या मागे मम पश्चात अनुगायन्तु सरलम सर मैं बिना अहम कह अहम का धनश्री का अहम का मी कोण म्हणणार आहे हा अहम बिना बिना ओके ओके संततं पाहि मां संततम पाहि माम आता माझा आवाज त्याच्याबरोबर तुम्हाला मॅच करावा लागणार आहे आय एम सॉरी संततं पाहि मां संततम पाहि माम संगीत श्यामळे संगीत श्यामळे संततं पाहि मां संगीत श्यामळे संतत पाहि मा संगीत श्यामळे सर्वाधारे सर्वाधारे संततं पाहि मां संगीत श्यामळे सर्वाधारे संतत पाहि मा संगीत श्यामळे सर्वाधारे नाही सर हे नाही जमलं ठीक आहे अवघड आहे ही कर्नाटिक एतद् न सुलभम दुष्करम काठिन्यं वर्तते अस्तु संततं पाहि मां संगीत श्यामळे सर्वाधारे एकवारं गायतु संततं पाहि मा संगीत श्यामळे सर्वाधारे हे बघा सर्वाधारे सर्वाधारे संततं पाहि मां संगीत श्यामळे सर्वाधारे जननी रे सर्वाधारे बोला संततं पाहि मा संगीत श्यामळे सर्वाधारे जनरी रे सर्वाधारे अस्तु एतत् बहु काठिन्यं वर्तते अस्तु शृण्वन्तु ओके सर, ओके. एकमेकं शब्दं गायामि पश्चात् अनुगायन्तु एतावत् अद्य एतावत् संततं पाहि मां संगीत श्यामळे सर्वाधारे जननी रे सर्वाधारे इतोपि कः गातुम् इच्छति एतावदेव एवढंच एतावत् संततं पाहि मां संगीत श्यामळे सर्वाधारे जननी रे सर्वाधारे कः गातुम् इच्छति का गातुम् इच्छति शीघ्रं समयः नास्ति मम गाते
अहं गातुम् इच्छामि। यथा प्रश्नः तथा उत्तरः। कः गातुम् अहम् इच्छति? अहं अहं गातुम् इच्छामि। गातुमिच्छति। अहम् इच्छामि। अहं गातत इच्छामि। अहं गातुम् इच्छामि। अहं गातुम् इच्छामि। शृणोतु, आदौ शृणोतु। सन्ततं पाहि माम् सन्तत पाहि माम् सङ्गीतश्यामळे सङ्गीतश्यामळे सर्वाधारे सर्वाधारे जननि रे जननि रे सर्वाधारे। सर्वाधारे। अस्तु, एतदेव। अहम् एकवारं पूर्णं गायामि। सन्ततं पाहि मां सङ्गीतश्यामळे सर्वाधारे जननि रे सर्वाधारे। जननी चिन्तितार्थप्रदे चिद्रूपिणी शिवे श्रीगुरुगुहसेविते शिवमोहाकारे। जननी चिन्तितार्थप्रदे चिद्रूपिणी शिवे श्रीगुरुगुहसेविते शिवमोहाकारे। सन्ततं पाहि मां सङ्गीतश्यामळे सर्वाधारे जननि रे सर्वाधारे। अति उत्तमं गीतम्। शब्दाः न सन्ति। सन्ततं पाहि मां सङ्गीतश्यामळे सर्वाधारे जननि रे सर्वाधारे। अद्य किम्? अद्य तृतीया विभक्तिं पश्यामः। अद्य तृतीया विभक्तिं पश्यामः। तृतीया विभक्ति किम् अस्ति? नास्ति आवश्यकता तृतीया विभक्ति किम् अस्ति एतद् ज्ञातुं नास्ति आवश्यकता। तृतीया विभक्तेः प्रयोगाः कथं कुर्वन्ति? तृतीया विभक्तेः प्रयोगान् कथं कुर्वन्ति वयं पश्यामः। तर्हि अपि तृतीया विभक्तेः उदाहरणानि पश्यामः। अनन्तरं भवन्तः एव जानन्ति तृतीया विभक्ती का अस्ति। तृतीया विभक्ती म्हणजे काय? चिंता करायची आवश्यकता नाही। उदाहरण बघितल्यानंतर तुम्हाला कळणार आहे तृतीया विभक्ती काय आहे। सर्वे सज्जाः? सज्जाः। सर्वे आम्। सज्जाः। सर्वे सज्जाः। सर्वे आम्। तृतीया विभक्तिं ज्ञातुं सज्जाः? बोला। सर्वे तृतीया विभक्तिं ज्ञातुं ज्ञातुं सज्जाः। सज्जाः। अस्तु, तर्हि अग्रे गच्छामः। पश्यतु। बालः, बालेन। बालः, बोला। बालेन। हा, मी तुम्हाला एक वचन सांगणार आहे, तुम्ही बहुवचन बोलायचे। बालः, बालेन। कृष्णः, कृष्णेन वासुदेवः, वासुदेवेन। रामः, रामेन सन्तोषः, संतोषेन विजयः, विजयेन। विजयेन, वसन्तः, वसन्तेन कलामः, कलामहेन कलामेन, कालः,
पालेन कालेन कालेन पुत्रः पुत्रेण 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 सूर्यः सूर्येण 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 राघवः राघवेन 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 हस्तः हस्तेन हस्तेन सम्यक् किञ्चित् सम्यक्। ज्ञानम् अभवत् किञ्चित् अहं न इच्छामि बहु ज्ञानम् अभवत् किञ्चित् किञ्चित् रामः किञ्चित्। रामेण बालः बालेन श्वानः श्वानेन कोऽपि अकारान्तशब्दः तस्य तृतीया विभक्ति बालेन रामेण कृष्णेन सम्यक् 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 अस्तु अग्रे गच्छामः रमा रमा रमया रमा रमया रमया रमा रमया सीता सीतया गीता सीतया गीता गीतया 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 लता लताया लताया लतया लतया रमा रमया सीता सीतया बीना काय वीणया बीना बीना ताई विनया बीनया वीणया उषा उषया 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 पुस्तिका पुस्तिकेन पुस्तिका पुस्तिकाय. पुस्तिकया नौका नौकया नौकाय नौकया नौकया माला मालया मालय मृत्तिका मृत्तिकया मृत्तिकया जर एखादा शब्द कळला नाही अर्थ काय तर विचारायचं सोडून द्यायचं नाही कुंचिका कुंचिकया कुंचिकया चिंता चिंतया 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 कन्या कन्यया 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 कन्यया. कन्यया या पत्रिका पत्रिकाया काय पत्रिकया पत्रिकया विद्या विद्या विद्यया विद्यया मेधा मेधया मेधया वेदना वेदनया शर्करा काय सर शर्करा शर्करया शर्करा शाखा शाखया शाखाया नाही हो, असं काय करतो शाखया रमात झालं रम 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 ताना निघून लक्ष करायचं ना. हा पुढे नदी नद्या नदी नद्या नद्या बघा नदी नद्या नद्या अटवी थोडा अवघड आहे हे. काय सर अटवी म्हणजे अटवी. अटव्या अटव्या कर्तरी कर्तर्या 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 कौमुदी काय सर कौमुद्या कौमुदी कौमुद्या कौमुद्या जननी जनन्या जन जन न्या धात्री खात्र्या प्रिय पत्नी पत्न्या 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 मही मह्या महिला मह्या लक्ष्मी लक्ष्म्या वाहिनी वाहिन्या गौरी गौर्या गौर्या एषा एव पद्धती अस्ति अस्तु सर्वेष एषा एव पद्धती अस्तु कथं शृण्वन्ति श्रवणं कथं भवेत् काय उदाहरणे ऐकायचं कसं एकदम बारीक वाहनम वाहनेन वाहनेन पश्यतु बालेन
वाहन वाहनेन पुल्लिंग नपुंसकलिंग समानमेव. अवगच्छन्ति. बालः बालेन वाहनं वाहनेन समानमेव. ओके. चक्रम चक्र चक्रे चक्रेण बोलायचंय पुढे पुढे पटापट. धनम धन धनेन धनमेन. काव्यम काव्यनेन काव्यमेन काव्येन. फलम फलेन फलेन फलमेन फलम फलेन. फलेन. हा म विसरून जावा. बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं ते. ठीक आहे. वाहनम वाहनेन. वाहनमेन नाही हा. अस्तु. विश्वम म्यूट विश्वेन पाठीमाग नाव पाहिजे असेल म्यूट. विश्वनेन विश्वेन विश्वम. विश्वनेन कोण आहे मागे? म्यूट करा. बोललं नाही तरी चालेल. हा. यो मोदकम मोदकेन मोदकेन. ज्ञानम ज्ञानेन दुग्धम दुग्धेन दुग्धेन तृणम तृणेन तृणेन. आभरणम आभरणेन औषधम औषधेन औषधेन. चित्रम चित्रेण चित्रेन. धान्यम धान्येन पर्णम. पर्णेन एतावत् अलमस्ति. एवढं खूप आहे. पश्यतु एकवारं. बालः बालेन. पाहिजे तर लिहून घ्या. बालः बालेन रमा रमया नदी नद्या वाहनम वाहनेन. सोपं. आता एंटर करूया तृतीया विश्वामध्ये. तृतीया विभक्तौ तृतीया विभक्तिं पश्यामः सर्वे. अस्तु. तृतीया विभक्ति पश्यतु. यानम. यानम कथं भविष्यति? यानेन हा. पुरुषः यानेन गच्छति. पुरुषः यानेन गच्छति. पुरुषः. ये लवकर बाबा. यानेन आगच्छति. पुरुषः यानेन गच्छति. पुरुषः यानेन आगच्छति. सम्यक् अवगतवन्तः? अस्तु. यानेन गच्छति यानेन आगच्छति. बालिका हस्त हस्तेन. बालिका हस्तेन लिखति उत लेखन्या लिखति. नदी नद्या लेखनी लेखन्या. बालिका हस्तेन लिखति वा बालिका लेखन्या लिखति. सम्यक. तर नाही कळलं. मुलगी हाताने लिहिते किंवा पेन्सिलने लिहिते. पहिलं कळलं ते लेखन्या नाही ते कळलं. नदी नद्या. हम्म नदी नद्या. लेखनी लेखन्या. पण लेखन आपण याला वापरतोय कशाला? लेखनीसाठी ना. हा. तृतीय विभक्ती. लेखनी लेखन्या. लेखनीने लिहितो, पेनाने लिहितो. समजेल अजून. लगेच तिसऱ्या वाक्यात नाही कळणार. ओके. ठीक आहे. बालकः ध्यानेन पठति. बालकः ध्यानेन पठति. बघा पुढे. ध्यानेन. नटी
मुखेन खादति, नटी 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 नाही, अभिनेत्री, क्षम्यताम्, अभिनेत्री मुखेन खादति, मुखम मुखेन मुखेन खादति, उत कन्या कन्या मुखेन खादति, बालकः बालकः कुप्या पिबति, बालकः कुप्या पिबति, नदी नद्या, कुपी कुप्या. वदन्तु कुप्या, बालकः कुप्या पिबति, मण्डूकः मण्डूकः चक्रेन एकचक्रेन थांबा, पादेन चालयते, ऍक्च्युली आता दोन पादेन. पाय आहेत. पादेन पादाभ्याम सोडलं तरी चालेल. मंडूक आपल्याला सुरुवातीपासून त्रास देतोय, म्हणजे द्विचक्रिकाला त्रास दिला, आता पायांनी त्रास देतोय. पण लक्षात घ्या, जे हुशार आहेत लक्षात ठेवा. मंडूकः पादाभ्याम चालयति, दोन पायांनी म्हणून पादाभ्याम. अस्तु, रामः दुग्धम दुग्धेन पूजयति, रामः दुग्धेन पूजयति, महिला महिलाः घटेन घटः घटेन जलम् आनयन्ति, महिलाः घटेन जलम् आनयन्ति, घटेन. इदानीं वदन्तु तृतीया विभक्ति कस्मिन् अर्थे प्रयुज्यते? काय कळलं तुम्हाला? तृतीय विभक्ती कुठे वापरतात? कुत्र प्रयुज्यते? द्वारे द्वारे. इतोपि अन्यः शब्दः द्वारे. हा बोला. क्षम्यता, बोला बोला, चुकू द्या, काय अवॉर्ड मिळणार नाही किंवा काय मोठं हे होणार नाही चुकलं तर. कुठे अजून एक उदाहरण बघा. इतोपि एकम उदाहरणं पश्यन्तु. अय्यो थांबा, सांगा ना काय होतं इथे? दुग्धेन पूजयति, दूध काय झालं बरं? पूजा साधन. करण्याचं साधन साधन साधन, किंवा त्याला दुसरा शब्द आहे करण. बघा, सायकल चालवायची, पण पाय काय झाले चालवण्यासाठीच? साधन. साधन साधन किंवा करण, है ना. इथे पण काय झालं मागे? कुपी, पाणी प्यायचंय, पण कुपी म्हणजे वॉटर बॉटल, बाटली, काय झालं? साधन. पाणी पिण्याचं करण किंवा साधन झालं. मग ज्या ज्या ठिकाणी साधन करण होणार आहे त्या ठिकाणी कोणती विभक्ती वापरणार? तृतीय. तृतीय बालची विभक्ती बालेन, रमाची विभक्ती रमया, नदीची विभक्ती नद्या, वाहनची विभक्ती वाहनेन. यदि भवन्तः एतत् सर्वं ध्याने स्मरन्ति, एतत् सर्वं स्मरन्ति, तृतीया विभक्ति कथं भवति तर्हि अग्रिमः अभ्यासक्रमः भवतः कृते, भवतां कृते अत्यन्त सुलभं भविष्यति. अस्तु, इतोपि ध्यानेन शृण्वन्तु, एकचित्तेन शृण्वन्तु, एकचित्तानि ऐका. हस्त हस्तेन पश्यतु, हस्तः स्वीकरोति, स्वीकरोति इत्युक्ते किं मराठीमध्ये? घेणे. हस्तेन स्वीकरोति, हाताने घेतले. हाताने घेतो. पादेन चलति, पायाने चालतो. पादाभ्याम चलति, दोन पायांनी चाल. अस्तु अस्तु, इदानीं पादेन चलति. दन्तकूर्चेन दन्तधावनं करोति, ब्रशने दात घास. दन्तकूर्चेन ब्रश, दन्तधावनं करोति. ब्रशने दात घासणे. हा, दन्तकूर्चः
दन्तकूर्चेन सम्यक् सम्यक् अश्वः गच्छति हा अश्वः गच्छति अश्वेन अश्वेन गच्छति कथं गच्छति अश्वेन गच्छति घोड्यानी जातो अत्र तृतीया विभक्ति इत्युक्ते किं करण अस्मिन् अर्थे तृतीया विभक्ति भवति करणार्थे करण इत्युक्ते तृतीया अग्रे कर्णः शृणोति कर्णेन कर्णेन शृणोति सम्यक् कर्णेन शृणोति चमसः खादति चमसेन खादति चमसेन खादति हस्तः पादः दन्तकुर्चः अश्वः कर्णः चमसः सर्वे किमस्ति साधनानि सर्वे साधनानि सन्ति अत्र पश्यतु पत्रं पत्रेण वाहनं गच्छति किम् आगच्छति वदन्तु वाहनेन गच्छति अस्तु अग्रे नेत्रं नेत्रेण पश्यति एका डोळ्याने दोन डोळ्याने नेत्राभ्यां पश्यति फेनकं स्नाति स्नाति अंघोळ करणे स्नाति फेनकं साबण काय होणार पुढे फेनकेन स्नाति सगळे नपुंसकलिंग शब्द चालू आहेत कंदुकं क्रीडति कंदुकेन क्रीडति पूर्ण वाक्य बोलायचंय पात्रम् आनयति पात्रेण आनयति पात्रेण आनयति एका भांड्यामध्ये आणतो आभूषणम् अलंकरोति आभूषणेन अलंकरोति अत्र कर्ता अहम् अस्ति वा कोऽपि नाम अस्ति अत्र कर्ता या वाक्यांमध्ये कर्ता कोणतं तरी नाव आहे का अहम आहे अहम आहे अहम आहे आणि अहम असतं तर मी आला असतं शेवटी धनश्री भगिनी बुद्धिमती असते यदि अन्ते चलामि गच्छामि शृणोमि अस्ति तदा एव तदैव कर्ता अहं भवति अत्र गच्छति पश्यति स्नाति क्रीडति आनयति अस्ति अतः कर्ता द्वितीयः पुरुषः एव अस्ति कळलं काय बोलतोय हो सर कर्ते या ठिकाणी दिले नाहीयेत का आपल्याला आधीच माहिती आहे राम बघा पहिला हे बघा राम हस्तेन स्वीकरोति राम लिहिलं संपला विषय समजलं नाही तर विचारायचं आहे गप्प बसू नका मी एवढं बोलतोय रेकॉर्ड होते होऊ द्या काय आपण एवढं काय आपण नॉर्मल साधी माणसं होऊ द्या रेकॉर्ड काय झालं कोण नाही बघत माझं चॅनल ठीक आहे बघा लिखती पुढे जायचं का अग्रे गच्छाम अग्रे गच्छामः लिखती लिखती इत्युक्ते किं मराठीमध्ये लिहिणे हा सर्वे वदन्तु उच्चैः वदन्तु हस्त हस्तेन लिखति हस्तेन लिखति कूर्च लिखति कूर्च इत्युक्ते किं ब्रश ब्रश सुधाखण्डः सुधाखण्डेन खडू सुधाखण्ड विभक्ति वदतु विभक्तिं सुधाखण्डेन सुधाखण्डेन लेखनी लेखन्या लिखति अंकनी अंकन्या वर्णलेखनी रंगित वर्णलेखन्या वर्ण रंग स्केच पेन
वर्णलेखनी लेखन्या वर्णलेखन्या वर्णलेखन्या लिखति हस्तः हस्तेन कूर्चः कूर्चेन सुधाखण्डः सुधाखण्डेन लेखनी लेखन्या अंकनी अंकन्या वर्णलेखनी वर्णलेखन्या कापि शंका अत्र भवति नास्ति न शंका नास्ति शंका अत्र पूर्णवाक्येन अत्र शंका नास्ति नास्ति कापि शंका अस्ति कापि शंका नास्ति अग्रे गच्छामः हस्त अत्र किमस्ति क्रियापदः मध्ये अस्ति करणानि करणाः करणः करणं करणी कर्णाः बहिः सन्ति क्रिया कुत्र अस्ति मध्ये तर देताना पूर्ण द्यायचे क्रिया मध्ये अस्ति मध्ये अस्ति. करणं करणानि कुत्र सन्ति बहिर्कर्णानि बहिः त्याच्यामुळे ऐकायचे व्यवस्थित ठीक आहे करणं एकदा लिंग बघतो चुकीचं नको जायला हा करणानि क्रिया मध्ये अस्ति करणानि बहिः सर्वतः सन्ति सम्यक् सम्यक् अवगतवन्तः अवगतवन्तः स्पष्टमस्ति स्पष्टमस्ति नास्ति शंका नास्ति शंका नास्ति हस्त हस्त इत्युक्ते किम् हस्तेन मराठीमध्ये हस्त इत्युक्ते किम् हात हस्त हात हात हस्त हस्तेन खादति इत्युक्ते किम् हाताने खातो हस्तेन हस्त किं भवत् अत्र कर्ण साधन कर्ण मा वदतु कर्ण इति वदतु कर्णन कर्ण अस्तु ताडयति मारणे वदन्तु हस्तेन ताडयति हा वदन्तु अहं न शृणोमि सर्वेषां ध्वनिः अहं न शृणोमि सर्वेषां वाक्यानि श्रोतुमिच्छामि ध्यानेन श्रोतुमिच्छामि मनसा श्रोतुमिच्छामि तर्हि सर्वे यत् किमपि पृच्छामि तत् तत् वदन्तु हस्तेन ताडयति हाताने मारतो हा हस्तेन स्वीकरोति हस्तेन स्वीकरोति हाताने घेतो स्वीकार करतो अग्रे हस्तेन क्रीडति क्रीडति हस्तेन क्रीडति 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 हाताने खेळतो हा हस्तेन दर्शयति दर्शयति इत्युक्ते किम् दाखवतो हस्तेन दर्शयति सा पश्यतु संस्कृतछात्राः 9वादनतः 10वादनपर्यन्तं प्रतिदिनं संस्कृतं पठन्ति अहो तेषाम् उत्साहः अहो तेषां संस्कृतेः संस्कृतस्य च प्रति प्रीतिः अहो प्रीतिः हस्तेन दर्शयति लिखति हस्तेन लिखति हस्तेन लिखति हस्तेन किं लिखति हस्तेन श्लोकं लिखति हस्तेन गीतं लिखति हस्तेन कवितां लिखति हस्तेन ग्रन्थं लिखति हस्तेन वेदं लिखति किमपि हस्तेन ज्ञानेश्वरीं लिखति हस्तेन प्रेमपत्रं लिखति हस्तेन पत्रं लिखति किमपि वादयति हस्तेन वादयति हस्तेन मृदंगं वादयति हस्तेन वीणां वादयति काही पण म्हणू शकता ना हस्तेन हा काय हस्तेन वादयति वादयति हस्तेन किं किं वादयति विणाला काय म्हणतात मध्ये
विना वाचन तर त्याला काय म्हणतात? हस्तेन वीणां वादयति, हस्तेन तबलां वादयति, हस्तेन त्याला काय मृदुङ्गं वादयति, म्हणतात? हस्तेन वेणुं वादयति। अस्तु, हस्तेन बहूनि साधनानि वादयितुं शक्नोमि, नो शक्नुवन्ति, शक्नोमि। अस्तु, हस्तेन मार्जयति, तेन मार्जयति, मार्जयति, मार्जयति इत्युक्ते किम्? काढून काढणे, स्वच्छ करणे। हस्तेन मार्जयति, स्वच्छ करतो। हा, हस्तेन ददाति, 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 हस्तेन ददाति, हस्तेन किं करोति? ददाति। हस्तेन हस्तेन करोति, करोति, हस्तेन लेखनं करोति, हस्तेन स्नानं करोति, हस्तेन भोजनं करोति, हस्तेन चित्रलेखनं करोति, हस्तेन गमनं करोति, हाताने घेतलं जातं नाही, हस्तेन दानं करोति, काय पण हस्तेन, हस्त हस्तेन। समजलं का? थोडं थोडं सम्यक। अस्तु, आम अग्रे गच्छामः। एवढं भरपूर आहे, वेळ आहे, वेळ आहे, संपून टाकूया, आपल्याला भरपूर शिकायचं। सगळ्यांचं कसं आहे, शिकून नाही झालं तरी चालेल, व्हिडिओ सगळे आम्हाला भेटले पाहिजे, सगळं आम्हाला अभ्यासक्रम पूर्ण पाहिजे। बऱ्याच जणांचं असतं तुम्ही जे म्हणाल ते, अहम न चिंतयामि, अहम न चिंतां करोमि। अस्तु, तृतीया रमा रमया। सर्वे सज्जाः, सर्वे सज्जाः, उत्साह, सर्वे उत्सुकाः, सर्वे उत्सुकाः, सर्वे उत्सुकाः। अस्तु, अग्रे गच्छामि। रमा रमया, सीता सीतया, गीता गीतया, लता लतया, एतावत्। अग्रे गच्छामः। इष्टिका, इष्टिका वीट, इष्टिकया, इष्टिकया, इष्टिकया गृहं निर्माति, निर्माति निर्माण करतो, इष्टिकया गृहं निर्माति। पश्यतु, नासिका, नासिकया, 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 जिघ्रति, जिघ्रति इत्युक्ते सुगंध घेणे, सुगंध घेणे, वास घेणे। नासिकया जिघ्रति। पश्यतु, मापिका, मापिकया, मापिकया, मापिकया मापयति, मापिकया मापयति। द्विचक्रिका, बोला बोला, सगळ्यांनी बोला, सर्वे वदन्तु, उच्चैः वदन्तु। चक्रिकया, द्विचक्रिकया गच्छति। आता ज्यांना वेळ आहे त्यांनी हा सगळा धडा पटापट टाइप केला पाहिजे। अस्तु, द्विचक्रिकया गच्छति। पुढे बघा, दूरभाषा किंवा दूरवाणी, दूरवाण्या, दूरवाण्या संदेशं संदेशं प्रेषयति, दूरवाण्या संदेशं प्रेषयति। प्रेषयति इत्युक्ते किं मराठीमध्ये? आठवणे, पाठवणे, उत्तमं। कर्तरी, कर्तया, कर्तर्या, कर्तर्या, कर्तर्या कर्तयति, कर्तयति कापणे, कर्तर्या कर्तयति। पुढे बघा, वस्त्रं कर्तयति, वस्त्रं कर्तयति। अस्तु, कूपी, कुप्या, महिला कुप्या जलम पिबती किंवा कुप्या पिबती। आता जलम वगैरे फोकस नाही करायचं, फक्त तृतीया, केवलम तृतीया विभक्त एव ध्यानं ददातु, ध्यानेन पश्यन्तु। द्वितीया अस्माभिः दृष्टं, तृतीया एव पश्यतु। दूरवाणी, म्यूट म्यूट म्यूट, बाकीच्यांनी म्यूट, जर नॉइज असेल म्यूट। हा, दूरवाणी, दूरवाण्या,
दूरवाण्या शृणोति. जना पुरुषः महिला दूरवाण्या शृणोति. पुढे बघा. ओके. अंगुली अंगुल्या 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 प्रॉमिस करणे वचनम ददाति. अंगुल्या वचनम ददाति. अंगुली अंगुल्या पिंकी प्रॉमिस असतं ना काहीतरी छोट्या पोरांचं. अंगुल्या वचनम. दर्वी दर्वी पळी पळी दर्वी दर्व्या आलोडयति. दर्व्या नदी नद्या दर्वी दर्व्या दर्व्या आलोडयति. पुढे बघायचं. अग्रे गच्छामः किल. आम आम आम. द्विचक्रिका गच्छति. तृतीया कथं भविष्यति. द्विचक्रिकया द्विचक्रिकया गच्छति. मापिका मापिकया पूर्ण वाक्य बोलायचे. मापिकया मापयति. मापयति. हा. नासिकया जिघ्रति. नासिकया जिघ्रति. स्थलिकया स्थ आनयति. स्था. स्थालिकयति. स्थालिकया आनयति. माला अलंकरोति. माल अलंकरोति. हा. मालया मालया अलंकरोति. शेवटचं शीला शीलया निर्माती. म्हणजे काय. शिला निर्माण करतात. नाही हो, इथं सगळं करण चाललंय, कर्म थोडी. शिलेद्वारे. हा, सगळीकडे द्वारे द्वारे किंवा ने 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 ने. कसं काय चुकलं तुम्ही. क्षम्यता असत. माला मालया मालेने अलंकृत करतो, सुशोभित करतो. स्थालिकेने ताटलीने आणतो. नाकाने सगळीकडे ने 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 द्वारे 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 द्वारे. चुकू नका. कर्तरी कर्तयति. नदी नद्या कर्तरी कर्तर्या कर्तयति. कर्तर्या कर्तयति. बोला पुढे. दर्वी आलोडयति. दर्व्या आलोडयति. अंगुली दर्शयति. दूरवाणी शृणोति. दूरवाण्या शृणोति. मार्जनी मार्जयति. मार्जन्या मार्जयति. सम्मार्जन्या सम्मार्जनी सम्मार्जन्या. सम्मार्जन्या म्हणजे झाडू झाडू. सम्मार्जनी मार्जनी म्हणजे नॉर्मल कपडा. मार्जनी जेवढं मला आठवतं. अस्तु एतावत बघितलं असतं पण ओव्हरलोड होईल. अद्यतनः श्लोकः कः गातुम् इच्छति. संतोष संतोष. हा. एतस्मिन् श्लोके भगवान् वदति कः जीवने सफलः भविष्यति. उषाताई म्यूट करा, म्यूट करा. सगळ्यांनी म्यूट करा. आता तुम्हाला कोणालाच बोलायचं नाही. सर्वे तूष्णीं भवन्तु ध्यानेन शृण्वन्तु. इदानीं भवन्तः किमपि न वदन्तु, शृण्वन्तु. केवलं सन्तोषः महोदयः वदिष्यति. एषः श्लोकः षष्ठे अध्याये अस्ति. गीतायाः षष्ठे अध्याये अस्ति.
एतस्मिन् श्लोके भगवान् कृष्णः कथयति कः सफलः भविष्यति, कः यशस्विनी भविष्यति। पश्यतु संतोष महोदय, व्यवस्थित वाचा। किंचित काठिन्यं वर्तते अस्मिन् श्लोके, किन्तु अस्तु। भवन्तः 6 दिनानि जातानि संस्कृतं पठन्ति, अतः एतत् श्लोकं धूली समानम एव अस्ति, म्हणजे बोलण्यासाठी। नात्यश्नतस्तु, नतस्तु, अगबाई, नात्यश्नतस्तु, नात्यश्नतस्तु, करेक्ट। योगोस्ति, योगोस्ति, न चैकान्त न चैकान्त मनश्नतः। श्नतः। फक्त पहिला शब्द अवघड आहे, घाबरू नका। केवलं प्रथमः शब्दः एव कठिनः भवति, चिन्ता मास्तु। प्रथमः शब्द एव दुष्करम्, अन्यथा तावत् काठिन्यं नास्ति। यावत् काठिन्यं प्रथमे शब्दे भवति तावत् काठिन्यं इतरे शब्दाः न इतरेषु शब्देषु न भवन्ति। कळतंय? नात्यश्नतस्तु काठिन्यं, योगोस्ति सुलभम्। न चाति स्वप्नशीलस्य, न चाति स्वप्नशीलस्य, जाग्रतो नैव चार्जुन। जाग्रतो नैव चार्जुन। पुनः एकवारं संतोषः एव वदति, नात्यश्नतस्तु योगोस्ति। नात्यश्नतस्तु योगोस्ति, न चैकान्तमनश्नतः, चैकान्तमनश्नतः, न चाति स्वप्नशीलस्य। न चाति स्वप्नशीलस्य। ऐका, न चाति असं नाही, न चाति स्वप्नशीलस्य, न चाति स्वप्न, न चाति स्वप्न, चाति स्वप्न, न चाति स्वप्नशीलस्य। चाति स्वप्नशीलस्य, जाग्रतो नैव चार्जुन। जाग्रतो नैव चार्जुन। भो अर्जुन, कः सफलः भविष्यति, कः परमार्थं कर्तुम् अर्हति, कः जीवने सुखी भवितुं योग्यः वा योग्या। एतेषां प्रश्नानाम् एकमेव उत्तरम् एतस्मिन् श्लोके भवति। भगवान् वदति, न अति अश्नः, जो जास्त खातो, जो जास्त खातो, फक्त खाण्यावरतीच लक्ष, सफलः न भविष्यति। हा, जेवण मिळवण्यात तो हुशार होईल, जेवण बनवण्यात हुशार होईल, कुठं काय मिळतं याच्यामध्ये हुशार होईल, पण सक्सेसफुल नाही होणार। का? अति खातो म्हणून, अति प्रमाणात। ठीक आहे, मग आजपासून मी काहीच खाणार नाही। न चैकान्तमनश्नतः, अनश्नतः, जो अजिबातच खात नाही। सोमवार शंकर भगवान, मंगळवार गणपती बाप्पा, बुधवार विठ्ठल भगवान, गुरुवार गुरु, शुक्रवार देवी, शनिवार हनुमानजी, रविवार खंडोबा। एवढे उपवास तुम्ही करत असाल तर परमार्थात पुढे जाणार नाही, अडथळा येईल। अजिबातच खायचं नाही असं नको, भरपूरच खायचं असं पण नको।
न चाति स्वप्नशीलस्य, एखादा खूपच झोपप्रिय असतात, खूपच झोपप्रिय. म्हणजे एकनाथ महाराज म्हणतात, मराठी बोलतो, एकनाथ महाराज वदती शतवर्षस्य आयुः अस्ति, शतवर्षात 50 वर्षाणि शयनेव गच्छति. शतवर्ष अर्धरात्र खाय अभंगः अस्ति, अहं न स्मरामि इदानीं. शतगणलेते अर्धरात्र खाय. अल्प आयुष्य मानव देह, शतगणिलेते अर्धरात्र खाय. पुढे बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले पाहिगा. आ गातो वास नाही नाही नाही, न स्मरामी. हा, जो जास्त झोपतो सफल न भविष्यात. ठीक आहे, आता मग झोपायचंच नाही. जाग्रतः नैव, जो जास्त जागतो त्यालाही आयुष्यात साध्य काय होत नाही. थोडक्यात सांगितलंय, अल्पैहि शब्दैहि भगवान उक्तम यत, की कोणतीही गोष्ट जास्त नाही करावी, कुठलीच गोष्ट जास्त नाही. परमार्थ पण जास्त नाही करायचंय. काही लोक उठसूट परमार्थ नाही, तेवढं तिथल्या तिथं सगळं. कोणतीच गोष्ट अति नाही, कोणतीच म्हणजे कोणतीच अति नाही. कळतं या श्लोकाचं किती डीप मिनिंग आहे. फक्त त्यांना जेवतो झोपतो एवढंच नाही सांगायचंय. अति सर्वत्र वर्जयेत, असा श्लोक एक महाभारत नाही सुभाषित एक, की सगळं अति जे ते सर्वत्र वर्जयेत. काम, रावणाला अति होता काम. लोभ, दुर्योधनाला अति होता काम क्रोध. आणि लोभ काम क्रोध कोणाला तरी होता आधी. म्हणजे अति झाल्यानंतर माती होते. आपल्या मराठीत म्हण सुद्धा, अति तेथे माती. सांगायचं काय, कोणतीच गोष्ट अति नको. संस्कृतच, आता मी संस्कृत मध्ये थांबा, प्रमाणात, सर्व काही प्रमाणात, सगळं नेटाने सगळं काही प्रमाणात. एवढंच मला सांगायचं, एवढंच मला म्हणजे भगवंताला. अहं वक्तुम इच्छामि यत् सर्वं प्रमाणे मात्रया एव भवेत. सगळं काही प्रमाणात. समर्थांचं पण प्रमाण आहे बरं का, सर्व काही प्रमाणात असावे असं. अस्तु नात्यश्नतस्तु योगोस्ति, न चैकान्तमनश्नतः, न चाति स्वप्नशीलस्य, जाग्रतो नैव चार्जुन. अस्तु इदानीं विरमामः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.